फर्स्ट लेक्चर मध्ये आपण काय बघणार आहे की भाषा एक्झॅक्टली कशी शिकवली पाहिजे किंवा कशी शिकवली जाते हे बघूया आपण. सो फर्स्ट ऑफ ऑल मी सांगतो प्रत्येक भाषेमध्ये महत्वाचे फक्त दोनच पार्ट आहेत. फर्स्ट आहे ऍक्शन अँड सेकंड आहे नॉन ऍक्शन. मग यामध्ये आपल्याला काय बघायचं की ऍक्शन मध्ये असे कोणते दोन पार्ट आहेत आणि नॉन ऍक्शन मध्ये कोणते दोन पार्ट आहेत. पुन्हा समजावतो की भाषेमध्ये हे 4च प्रकार आहेत आणि जर तुम्ही ह्या 4 प्रकार सगळे डिटेल्स मध्ये बघितले तर भाषेत असं कुठलंच वाक्य नसेल की जे तुम्ही बनवू शकत नाही. ओके, मग 4 प्रकार म्हणजे लिटरली 4 पेजेसचं नॉलेज आल्यानंतर भाषेतलं असं कोणतंही वाक्य नसणार की जे तुम्ही बनवू शकत नाही. कारण हे तुम्हाला कधी कळणार, हे 4 पेजेस समजल्यानंतर. तर विदाउट वेस्टिंग आय एम गोइंग टू स्टार्ट. नॉन ऍक्शन आपण फर्स्ट बघूया बिकॉज इट इज व्हेरी इझी. तुम्हाला एक आयडिया मिळेल की खरंच असं असू शकतं की नाही. सो नॉन ऍक्शन मध्ये 2 फॉर्म आहेत, बी फॉर्म अँड हॅव फॉर्म. हॅव फॉर्म आपण कधी यूज करणार टू टॉक अबाउट ओनरशिप, म्हणजे जे काही आपल्या मालकीचं आहे हे जर आपल्याला सांगायचं असेल तरच आपण हॅव फॉर्म यूज करणार. आता आपल्या मालकीचं काय असू शकतं, तर जे काही आपल्या मालकीचं, फॉर एक्झाम्पल आता ना मला काय सांगायचं आहे की माझ्याकडे बाईक आहे, सो आय वुड यूज आय हॅव बाईक. जर सपोज मला सांगायचं माझ्याकडे माझं लेक्चर आहे, आय वुड यूज आय हॅव अ लेक्चर. माझ्याकडे एक मार्कर आहे, आय वुड यूज आय हॅव अ मार्कर. जे काही आपल्याकडे आहे हे सांगताना आपण हॅव यूज करणार. क्लिअर. मग ह्यामध्ये अजून डिटेल्स काय, तर हा फॉर्म का बोलतोय मी किंवा हा प्रकार काय, तर बघा डिटेल्स मध्ये हॅव जसं यूज केलं, आय हॅव अ लेक्चर, माझं एक लेक्चर आहे, तसं जर मला एखाद्या थर्ड पर्सन कडे काहीतरी सांगायचं, मला बोलायचं आता विनोदचा एक फ्लॅट आहे डोंबिवलीला, सो आय वुड से विनोद हॅव अ फ्लॅट. नो, इट्स 100% रॉंग. यू शुड यूज हॅज. म्हणजेच विनोदचा फ्लॅट आहे सांगताना मला 1 मिनिटच्या जवळ आहे, त्याच्याकडे आहे, त्याचे आहे किंवा त्याला आहे, अशा प्रकारचे सेंटेन्स बद्दल किंवा अशी जर वाक्य बनवायची असतील तर त्यासाठी आपण हॅव किंवा हॅज यूज करतो. आता हॅज कुठून आला किंवा तो कसा वापरतात तर हे समजून घेऊया आपण. सिलेक्शन आय असेल तर आय बरोबर आपण काय यूज करणार, आय हॅव, म्हणजे माझ्याकडे आहे. बट वेनेवर देर इज ही, शी, इट आणि सिंगल नेम असेल त्यांच्यावर आपण काय यूज करतो, हॅज. क्लिअर. अँड whenever there is you, we, they and double name we use have. हे सिंगल नेम लाईक विनोद असेल तर आपण हॅज यूज करणार. विनोद अँड महेश असेल तर आपण हॅव यूज करणार. मग आता हे असं पाठांतर करायचं आहे, नक्कीच पाठांतर नाही करायचं आहे. मग हे पाठांतर करण्यापेक्षा लक्षात कसं ठेवणार, सो लक्षात ठेवा मी एक ऍक्च्युअली रूल आहे, तो रूल समजून घेतला तर तुमच्या हे लक्षात राहील. रूल काय सांगतो की थर्ड पर्सन सिंगल असेल तर आपण हॅज यूज करणार. रूल सांगतो थर्ड पर्सन सिंगल असेल तर हॅज यूज करतात. थर्ड पर्सन सिंगल म्हणजेच काय, मी तुम्हाला एक्सप्लेन करतोय, सो इथे मी फर्स्ट पर्सन झालो, तुम्ही ऐकताय, तुम्ही इथे सेकंड पर्सन झाला आणि आपण दोघं, वन ऑफ माय फ्रेंड इज देअर, विकास बद्दल बोलतोय. सो विकास आपल्या कन्व्हर्सेशन मध्ये तिसरा व्यक्ती झाला. सो म्हणूनच आपण फक्त काय यूज केलं, हॅज. द विकास हॅज अ कार, विकास हॅज अ लॅपटॉप. मग विकासकडे जे काही आहे ते सांगताना मी हॅज यूज करणार. दॅट्स इट. क्लिअर. आता मला समजावायचं आहे की हा पूर्ण रूल नाही आहे, पूर्ण डिटेल मध्ये रूल ऐकून घ्या. रूल असा आहे की थर्ड पर्सन सिंगल, मग तो लिव्हिंग असू दे नाही तर नॉन लिव्हिंग. मगाशी एक्झाम्पल दिलं ते लिव्हिंगचं होतं, लाईक विकास हॅज अ कार. नॉन लिव्हिंगचे काही मला एक्झाम्पल द्यायचे. सपोज मला बोलायचं माझ्याकडे मार्कर आहे. आता माझ्याकडे मार्कर आहे हे आय हॅव मार्कर झालं, पण मला बोलायचंय मार्कर मध्ये काहीतरी आहे किंवा मार्करला ब्लॅक इंक आहे, द मार्कर हॅज ब्लॅक इंक. ओके. किंवा सपोज एखादी बॉटल आहे, माझ्यासमोर एक बॉटल आहे पाण्याची, सो या बॉटलला पिंक कलर आहे, सो मी सांगणार द बॉटल हॅज पिंक कलर. आपण काय करतोय की थर्ड पर्सन सिंगल, मग ते काही असू दे, लिव्हिंग किंवा नॉन लिव्हिंग, सिंगल आहे ना, आपण हॅज यूज केलं. दॅट्स इट. सपोज एखादी डायरी आहे, लेट मी see this is the diary. Okay, it has 200 pages. I said it has 200 pages. म्हणजे see एकच बुक आहे ना, डायरी आहे, एकच आहे, मग एकच आहे म्हणून आपण यूज केलं हॅज. आय सेड डायरी हॅज 200 पेजेस. तिथे हॅज का आला, आय होप कळतंय. सपोज एखादा फॅन आहे, फॅनला 3 ब्लेड्स असतात. ओके, सो आय वुड से द फॅन हॅज 3 ब्लेड्स.
क्लिअर? हॅज कधी येतं? ज्यावेळी आपल्याला सांगायचंय की तिसरी एखादी एकाच वस्तूकडे काहीतरी आहे, तिच्याकडे काहीतरी आहे, तिचं काहीतरी आहे, त्यावेळी आपण हॅव किंवा हॅज यूज करतो. आय होप यू हॅव अंडरस्टूड दिस कन्सेप्ट. विल गो फॉर द नेक्स्ट वन. हॅव हॅज नंतर नेक्स्ट आहे पास्ट मध्ये हॅड. हॅड कधी यूज करणार? की एखादी गोष्ट तुझ्या जवळ होती, त्याच्या जवळ होतं, त्याच्याकडे होतं, त्याचं काहीतरी होतं किंवा त्याला होतं, लाईक त्याला वेळ होता. ओके, सो हे पास्ट बद्दल सांगायला आपण हॅव हॅज येणारच नाही, कारण हॅव हॅज आपण कधी सांगतो? एखादी गोष्ट आपल्याकडे आहे सांगताना. मग हॅड कधी यूज करणार? एखादी गोष्ट आपल्याकडे होती सांगताना आपण हॅड यूज केलं. ओके, मग हॅड काय इझी आहे? अरे इथे ना सब्जेक्ट कोणताही असो, दीज आर कॉल्ड सब्जेक्ट. सब्जेक्ट कोणताही असो, आपण सगळ्यांवर काय यूज करणार माहिती आहे? हॅड. क्लिअर? सो इतकं हॅड म्हणजे पास्ट इझी आहे ना, कधी इथे झंझट नाही काय वापरायचं. कधी इथे दोन ऑप्शन होते, आता हॅव कधी येतं किंवा हॅज कधी येतं, पण पास्ट मध्ये एकच हॅड. दॅट्स इट. म्हणजे मला जर समजावायचं आहे माझ्याकडे काहीतरी होतं, आय वुड से आय हॅड अ लेक्चर. ओके, आय हॅड अ लॅपटॉप. जर मला सांगायचं त्याच्याकडे काहीतरी होतं तरी सुद्धा आपण हॅडच यूज करणार. ही हॅड मीटिंग यस्टरडे. त्यांचा डोंबिवलीला एक फ्लॅट होता. दे हॅड अ फ्लॅट इन डोंबिवली. म्हणजे आपण काय कळालं आपल्याला की पास्ट मध्ये आपण सगळ्यांवर हॅड यूज करतो. तसंच फ्युचर मध्ये किंवा गेस करताना आपण सगळ्यांबरोबर विल हॅव यूज करणार. मग विल हॅवचा अर्थ होतो त्याच्या जवळ असेल, त्याच्याकडे असेल, त्याचे असेल किंवा त्याला असेल. ओके, मग विल हॅव सुद्धा ज्याप्रमाणे आपण हॅड यूज केलं सगळ्यांबरोबर, त्याचप्रमाणे आय विल हॅव माझ्याकडे असेल, ही शी इट यू वी दे असेल तरी सुद्धा विल हॅव. ओके, आय होप कळतंय तुम्हाला. आता हे अजून सिम्प्लिफाय कसं करूया, तर साधे 3 सेंटेन्स मी लिहितो इथे. तर 3 सेंटेन्स वरून तुम्हाला हे 3 स्ट्रक्चर लक्षात राहतील. फॉर एक्झाम्पल जर मला सांगायचं तिच्याकडे स्कूटी आहे, आय वुड से शी हॅज अ स्कूटी. काय बोलणार मी? शी हॅव रॉंग येणार. शी हॅज अ स्कूटी म्हणजे तिच्याकडे स्कूटी आहे. सपोज इथेच मी हॅज कट करतो आणि फक्त काय टाकतो? हॅड. बाकी वाक्य सेम. शी हॅड अ स्कूटी अर्थ होतो तिच्याजवळ स्कूटी होती. आणि सपोज मी हॅड कट करतो आणि विल हॅव यूज करतो, बाकी सेम सेंटेन्स लिहितो. शी विल हॅव अ स्कूटी अर्थ होतो तिच्याजवळ स्कूटी असेल. ओके, मग मला काय सांगायचं तुम्हाला की मला हे समजावायचं आहे की वाक्य कशी बनवायची किंवा हे दीज आर कॉल्ड स्ट्रक्चर्स. म्हणजे जेवढे स्ट्रक्चर्स माहिती आहेत तेवढे तुमच्या ना भाषा स्ट्रॉंग होत जाणार. जसं मला सांगायचं आहे शी हॅज अ स्कूटी मध्ये अ स्कूटी शब्द कट करतो मी, तिथे 1000 शब्द टाकतो. लाईक शी हॅज अ लॅपटॉप, शी हॅज कार, शी हॅज अ बंगलो इन Mathiran. She has an experience. She has my number. She has a car. She has scooty. So जेवढे आपण इथे शब्द टाकू तेवढे आपले काय झाले? सेंटेन्सेस झाले. कळतंय? म्हणजेच तुम्हाला हे असे 1000 सेंटेन्स टाकले तर 1000 वर्ड्स यूज केले तर 1000 सेंटेन्स झाले आपले. सो सांगायचं काय माहिती मला की तुम्ही काय शिका? तुम्ही स्ट्रक्चर शिका. मग हे स्ट्रक्चर्स किती असतील? तर भाषेमध्ये हॅव फॉर्म मध्ये मॅक्झिमम 30 स्ट्रक्चर आहे. 30 स्ट्रक्चर पुढे स्ट्रक्चरच नाहीये. म्हणजे 30 लाईन्स जर तुम्ही शिकला तर तुम्हाला हॅव फॉर्मचं नॉलेज आलं. टोटल भाषेचं 25% नॉलेज आलं. अँड आय एम नॉट किडिंग गाईज. जर तुम्हाला हॅव फॉर्मचं पूर्ण 25% नॉलेज आलं, भाषेचं 25% नॉलेज आलं, तर मग बी फॉर्म 25% आहे. ऍक्शन मध्ये जे 2 फॉर्म आहेत ते 25% आहेत. टोटल असे तुम्हाला 100% नॉलेज येणार. अँड आय एम नॉट किडिंग. बघा हळूहळू तुम्हाला कळेल की रिझल्ट आणि घाई करून रिझल्ट येत नाही. एक व्हिडिओ आहे ना बेसिकचा, तर मी तुम्हाला अशा काही गोष्टी शिकवणारच नाहीये की ज्यामध्ये ना तुमचा वेळ जाईल. रिझन तर आय नो तुम्हाला ना मोस्ट ऑफ स्टुडंट्स असे आहेत की त्यांना फक्त कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करायचं आहे, त्यांना ग्रामर टीचर नाही बनायचं आहे. मग असं असताना मी मुद्दाहून तुम्हाला ग्रॅमॅटिकली वर्ड्स जस्ट लाईक वर्ब, नॉन वर्ब, ऍडजेक्टिव्ह किंवा वर्ब्स, ऍडवर्ब, ऍडजेक्टिव्ह, कंजक्शन, प्रिपोजिशन, इंटरजेक्शन हे सर्व नको त्या गोष्टी मी डिटेल्समध्ये देणार नाही. ओके, सो भाषेसाठी जे इम्पॉर्टंट असेल त्या गोष्टी मी सांगणार आहे. आय होप तुम्हाला हे कॉन्सेप्ट कळाले असेल. थोडक्यात मी पुन्हा एकदा सांगतो.
लँग्वेजमध्ये आपण दोन पार्ट बघितले, ऍक्शन नॉन ऍक्शन. नॉन ऍक्शन मध्ये मी सांगितलं बी फॉर्म आणि हॅव फॉर्म. हॅव फॉर्म आपण फक्त बघितलेला आहे. कसा आता हॅव फॉर्मचा यूज होतो टू टॉक अबाउट ओनरशिप. हॅव फॉर्म मध्ये आपण 3 स्ट्रक्चर्स बघितले. हॅव हॅज एखादी गोष्ट आपल्याजवळ आहे सांगताना, हॅड एखादी गोष्ट आपल्याजवळ होती सांगताना, विल हॅव एखादी गोष्ट कोणाजवळ असेल सांगताना. सेंटेन्स लक्षात ठेवूया आपण. शी हॅज अ स्कूटी, शी हॅज स्कूटी अँड शी विल हॅव स्कूटी. क्लिअर. अँड नाउ विल गो फॉर द बी फॉर्म. बी फॉर्म आपण 4 वेगवेगळ्या गोष्टींसाठी यूज करणार. फर्स्ट रिलेशन, प्रोफेशन, लोकेशन, ऍडजेक्टिव्ह. रिलेशन, प्रोफेशन, लोकेशन, ऍडजेक्टिव्ह. रिलेशन म्हणजेच कोण आहे, मॉम, डॅड, ब्रदर, सिस्टर. प्रोफेशन तो काय आहे, डॉक्टर, लॉयर, टीचर, अकाउंटंट. लोकेशन तो कुठे आहे हे जर सांगायचं असेल, लाईक ॲट होम, ओके, इन द लेक्चर्स, इन मीटिंग. अँड ऍडजेक्टिव्ह तो कसा आहे, इज ही हॅपी, टायर्ड, अपसेट, एक्झॉस्टेड. सो हे जर सांगायचं असेल तर आपण बी फॉर्म यूज करतो. क्लिअर. मग आता बी फॉर्म मध्ये येतं काय, जसं बी हॅव फॉर्म मध्ये आपण बघितलेले तसं बी फॉर्म मध्ये एक्झॅक्टली काय येतं हे समजून घेऊया. बी फॉर्म मध्ये प्रेझेंट मध्ये सांगताना एम, इज आणि आर. एम, इज, आर तिघांचाही मराठीत अर्थ होतो आहे. पास्ट मध्ये या एम, इज, आर कट करून वॉज नि वर याचा अर्थ होतो होता, होती, होते. अँड फ्युचर मध्ये तेच कट करून विल बी यूज केला तर अर्थ होतो असेल. ओके, लक्षात द्या. आपण हे कशी यूज करतो हेही बघूया आपण. ओके, हे आपण असेच बघूया. आय असेल ना, आय एम यूज केलं जातं. ही, शी, इट आणि सिंगल नेम लाईक विनोद तर इज येणार. अँड वेन एव्हर देर इज यू, वी, दे अँड डबल नेम असेल तर आर येतं. मग एम, इज, आर या तिघांचाही मराठीत अर्थ एकच आहे आणि तो आहे आहे. क्लिअर. आता ह्यामध्ये लक्षात ठेवायला आपण सेंटेन्स बघूया. व्हेरी सिम्पल. एम, इज, आरचा अर्थ आहे सांगितला. सपोज मला सांगायचं की आता तो कुठे आहे तर तो घरी आहे. सो आय वुड से ही इज ॲट होम. क्लिअर. मग आता हे जर मला पास्ट मध्ये सांगायचं आहे तर आय होतं तर पास्ट मध्ये येणार आय वॉज. ही, शी, इट असेल तर पास्ट मध्ये येणार ही वॉज. अँड यू, वी, दे असेल तर पास्ट मध्ये येणार यू वर. यू कॅनॉट से यू वॉज ॲट होम किंवा दे वॉज ॲट होम. हे 100% रॉंग आहे. तुम्हाला यूज केला पाहिजे यू वर ॲट होम. प्रोनाउन्सिएशन वर आहे. स्कूलमध्ये आपण वेअर ऐकलेलं आहे. WHERE असेल तर वेअर येतं. हे याचं ऍक्च्युअल प्रोनाउन्सिएशन आहे वर. यू वर ॲट होम. सो या दोघांचाही अर्थ होतो होता, होती, होते. आणि फ्युचरमध्ये विल बी. ही विल बी, दे विल बी, यू विल बी. मग इथेच मी काय करणार, इज कट करणार. इजच्या इथे वॉज यूज केला. ही वॉज ॲट होम अर्थ होतो तो घरी होता. हेच वॉज कट करून जर मी तिथे विल बी वापरलं, ही विल बी ॲट होम तर अर्थ होतो तो घरी असेल. क्लिअर. म्हणजेच विल बीचा मराठीत अर्थ काय होतो असेल. ओके. मग आता मला सांगायचं आहे की मग बी फॉर्म लक्षात कसं ठेवायचं. तर बी फॉर्म मध्ये तर मी तुम्हाला 4 गोष्टी सांगितल्या. आता हे एक्झाम्पल दिलं ॲट होम, हे तर कोणाचं होतं, लोकेशनचं. लोकेशनची वाक्य सांगताना आपल्याला इन, ॲट, ऑन असे प्रिपोजिशन्स यूज करावे लागतात. सो आता आहे ना, पुन्हा एकदा बघूया आपण. आपण काय सांगितलं की बी फॉर्म मध्ये मी प्रत्येकाचे एक एक्झाम्पल देतो. लाईक रिलेशन. सपोज मला सांगायचं ती माझी बहीण आहे, आय वुड से शी इज माय सिस्टर. सपोज मला सांगायचं तो माझा मित्र आहे, ही इज माय फ्रेंड. ओके. प्रोफेशन, हु इज ही, तर तो डॉक्टर आहे, ही इज अ डॉक्टर. तो मॅनेजर आहे, ही इज अ मॅनेजर. ती सेक्रेटरी आहे, शी इज अ सेक्रेटरी. मग आपण काय करतोय, कोणी असू द्या आपण फक्त एम, इज, आर यूज करतोय. कुठे आहे तो, लेक्चरमध्ये आहे, ही इज इन लेक्चर. ओके. सपोज एखादी नॉन लिव्हिंग थिंग्स आहे, डायरी आता माझ्या समोर बेंचवर आहे, आय वुड से द डायरी इज ऑन द बेंच. ऑन का आलं का, वेन एव्हर देर इज अ प्लेन सरफेस, जिथे जिथे प्लेन सरफेस असतो, जस्ट लाईक आय एम रायटिंग ऑन द बोर्ड, बोर्डवर लिहितोय. इन द बोर्ड येणार का, नाही. तसंच आहे ना, एखादा टेबल आहे, टेबलावर आहे ना, आता मी माझ्या कीज ठेवल्या, आय वुड से द कीज आर ऑन द टेबल. क्लिअर. एखादी काहीतरी किंवा ड्रॉवर मध्ये आहे ना, मला बोलायचं कीज ठेवलंय, सो कीज कुठे आहेत तर ड्रॉवर मध्ये. हे जर वाक्य सांगायचं असेल तर मी यूज करणार द कीज जास्त असल्यामुळे आर येणार. द कीज आर इन द ड्रॉवर. कळतंय.
बॅगेमध्ये आता बुक्स आहेत, मला सांगायचं बॅगेत बुक्स आहेत, सो आय वुड यूज द बुक्स. जास्त असल्यामुळे आर येणार, द बुक्स आर इन द बॅग. क्लिअर. अँड लास्ट वन ऍडजेक्टिव्ह, म्हणजे कसं आहे, फॉर एक्झाम्पल जर मला सांगायचं हाऊ यू, आम्हाला विचारायचं तुम्हाला सॉरी की कसे आहात तुम्ही, सो ऑब्व्हियसली आन्सर जर तुम्हाला असेल आय एम फाईन, आय एम गुड, सो फाईन हे काय झालंय, ऍडजेक्टिव्ह झाला. व्हॉट अबाउट दिस मार्कर, हाऊ इज इट, इट्स अ ब्लॅक मार्कर, सो ब्लॅक हे काय झालं, ऍडजेक्टिव्ह झालं. व्हॉट अबाउट दिस ऍटमॉस्फिअर, हाऊ इज इट, इट्स कूल, सो कूल काय झालं, ऍडजेक्टिव्ह. व्हॉट अबाउट दिस लँग्वेज, हाऊ इज इट, इट्स इझी, इझी हे काय झालं, ऍडजेक्टिव्ह झालं. कळत आहे, म्हणजे कोणी कसं आहे हे सांगणारा शब्द म्हणजे ऍडजेक्टिव्ह. अहो तुम्हाला कळालं असेल. ओके, एक्झाम्पल इन शॉर्ट मध्ये जर सांगायचं असेल तर मी इथेच देतो. इथे मला सिम्पल एक एक्झाम्पल द्यायचं, एक रिलेशनचं. प्रोफेशन, लोकेशन, ऍडजेक्टिव्ह. रिलेशन लाईक हु इज शी, शी इज माय मॉम, शी इज माय मॉम. ओके, सपोज मला सांगायचं आहे की प्रोफेशनने कोण आहे, ती हाऊसवाईफ आहे, शी इज अ हाऊसवाईफ. अँड सपोज मला सांगायचं ती कुठे आहे, तर ती घरी आहे, शी इज ॲट होम. आणि ती कशी आहे, ती खूप प्रेमळ आहे, शी इज व्हेरी काइंड. सो काय केलं इथे मी फक्त आहे ना एक एक्झाम्पल दिलं की बी फॉर्म कधी युज करायचा, म्हणजे हा इज यूज करतोय ना आपण, दॅट्स कॉल्ड बी फॉर्मचा एक प्रेझेंट मधला पार्ट आहे. सो अमेझॉन, वॉज, वेअर, विल बी. मग हा कम्प्लीट पुढे किती पेजेस असेल, तर हा फक्त आणि फक्त असेच 30-35 स्ट्रक्चर्स आहेत. जसेच विल बी कट करून कॅन बी, कुड बी, शुड बी, मे बी असे 30 स्ट्रक्चर्स आपल्याला डिटेल्समध्ये ज्यावेळी मी बी फॉर्म शिकवणार त्यावेळी तुम्हाला मिळतील. ओके, सो हे जर कम्प्लीट कळालं तुम्हाला बी फॉर्म, तर पुन्हा तुम्हाला बी फॉर्म म्हणजेच काय कळालं की भाषेतलं किती नॉलेज झालं, 25% नॉलेज आलं. ओके, मग आपण काय करूया, तर पुढच्या व्हिडिओमध्ये ऍक्शन फॉर्म बघूया. सी पुन्हा एकदा थोडक्यात सांगतो, बी फॉर्म मध्ये युज करतात तर 4 गोष्टींसाठी, रिलेशन, प्रोफेशन, लोकेशन, ऍडजेक्टिव्ह. रिलेशन लाईक कोण आहे, काय आहे, कुठे आहे आणि कसं आहे, हे लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला काय कळलं की प्रेझेंट मध्ये काय येतं बी फॉर्म मध्ये, अमेझॉन, पास्ट मध्ये वॉज, वेअर, फ्युचर मध्ये विल बी. लक्षात ठेवायला आपण 3 सेंटेन्स बघितलेले, लाईक ही इज ॲट होम, ही इज ॲट होम, ही वॉज ॲट होम, ही विल बी ॲट होम. प्रेझेंट साठी इज, पास्ट साठी वॉज, फ्युचर साठी विल बी. These are the rules. I hope you have understood this concept. We'll go for the next one, action form.